गाड्या येतात त्यावेळेला अचानक कोणाला कंट्रोल नाही झाला आणि त्या मुलांना धक्का वगैरे लागला किंवा कोणाला गृहस्थाला धक्का लागला आणि त्याचा अपघात झाला, त्याच्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे का? त्याच्यानंतर फुटपाथ बनवणार आहे का? पण संतोषजी, एका ठिकाणी मनसेचं हे आंदोलन आहे आणि याच्यावरही प्रश्न उपस्थित केलाय की हा ब्रिज बांधून खूप दिवस झाले असून आता मनसेला जाग आली आहे का, असा देखील सवाल उपस्थित होतो. नाही, नक्की हे प्रश्न होणारच. कारण कसं आहे की स्वतः काही काम करायचं नाही आणि जी आमची लोक कामं करतायत त्यांना नावं ठेवायची. आमचे स्थानिक इकडचे शाखाध्यक्ष असतील, आमचे उपविभाग उपाध्यक्ष आहेत, बंटी मशिलकर आहेत, संजय जामदार आहेत, इकडचे उत्तम सांडवजी आहेत, विजय जाधवजी, या लोकांनी याचा फॉलोअप घेतलेला आहे आणि आमच्याकडे तेव्हापासूनचा पत्रव्यवहार पूर्ण केसरकर साहेबांपर्यंत सगळ्याचा पत्रव्यवहार आहे. परंतु यांना अजून जाग येत नाहीये. मला वाटतं एखादी हिट अँड रन घटना झाल्यानंतरच जाग येणार आहे का प्रशासनाला? बघतोय की हिट अँड रन प्रकरण जे आहे ते एकीकडे वरळीचं ताजं असताना दुसरीकडे जे आहे ते अशा पद्धतीनं फुटपाथ जो आहे तो ब्रिजवर न बांधल्यामुळे मनसेचं हे आंदोलन जे आहे ते सध्या बघायला मिळतं आहे. आपण बघतोय की हे साखळी आंदोलन जे आहे ते मनसेच्या वतीनं या ठिकाणी जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि एकूणच खरं तर प्रशासन जे आहे ते या पूर्ण ब्रिजच्या उद्घाटनासाठी त्यावेळी घाई करत असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी मनसेकडून आलेला आहे आणि नेमकं हिट अँड रनची वाढ आता पुन्हा एकदा सरकार बघतंय का, असा खरं सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय. कॅमेरा पर्सन अरविंद राव आणि सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. सामान्य लोकांची आंदोलन सुरू आहे. लोअर परेलच्या पुलावर फुटपाथ न बांधल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे.